आणि आता एक मोठी बातमी आहे ती नाशिकमधून। नाशिकमध्ये पोलीस कर्मचाऱ्यावरती जीवघेणा हल्ला झालेला आहे। बाळू खरे या भद्रकाली पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यावरती जे कॉन्स्टेबल आहेत त्यांच्यावरती हा जीवघेणा हल्ला झालेला आहे। प्रांजल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रांजल, नेमकं काय घडलंय? अमोल, खरं तर गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये गुन्हेगारीने चांगलंच डोकं वर काढलेलं आहे आणि रोजच्या या घटना होत नाही तोच आता थेट पोलीस कर्मचाऱ्यावरच हल्ला झालेला आहे। सोमवारी रात्रीची ही घटना आहे। बाळू खरे हे भद्रकाली पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल आहेत। ते जवळ असलेल्या दूध बाजार परिसरातून ते तिथे जात होते आणि असं असतानाच एक तरुण जो आलाय, जो आपल्या आता सीसीटीव्ही मध्ये दिसतो आहे, त्याच्या हातात एक तीक्ष्ण हत्यार दिसत आहे। त्यांनी मागून येत त्यांच्यावरती हा हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे। सुदैवाने त्यांच्या हे लक्षात येताच त्यांनी त्याचा प्रतिकार केला आणि त्यांनी पाठलाग केला, मात्र तो यामध्ये फरार झालेला आहे। या हल्ल्यामागचं कारण हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये आणि या सर्वांमध्ये विशेष गोष्ट म्हणजे आता हल्ला होऊन 2-3 दिवस उलटून देखील यावर कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाहीये। त्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। धन्यवाद प्रांजल, दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। बातमी मुंबईतून। मुंबईच्या सीएसटी स्टेशनवरती 29 जूनला ट्रेनमध्ये अश्लील चाळे करणाऱ्या आरोपीला 10 दिवसांनंतर पोलिसांनी अटक केलेली आहे। 20 वर्षीय अशोक प्रधान हा मूळचा भुवनेश्वरचा असून पोलिसांनी त्याला चेंबूरच्या माहुल गावामधून अटक केलेली आहे। सीएसटी स्टेशनवरती नाशिकला जाण्यासाठी 2 तरुणी उभ्या होत्या आणि त्याच वेळी हा तरुण या मुलींकडे पाहून अश्लील वर्तन करत होता, अक्षरशः हस्तमैथून करत होता। याची माहिती तरुणींनी पोलिसांना दिली, मात्र पोलिसांनी त्या तरुणाला सोडून दिलं, कुठलीही कारवाई केली नाही। आणि या घटनेचं व्हिडिओ रेकॉर्डिंग ईशा चिटणीस या तरुणीने केलं होतं आणि तिनं हा व्हिडिओ 10 दिवसांपूर्वीच रेल्वेला सुद्धा ट्विट केला होता। मात्र त्यानंतर